5 years we moved to नेब्रास्का, ओमाहा नेब्रास्का. आणि तिथे आल्यानंतर जाणवायला लागलं एक तर म्हणजे ओव्हरऑल इंडियन कम्युनिटी जशी खूप छोटी होती, ती खूप कमी. मराठी म्हणजे जेमतेम 10 ते 12 फॅमिलीज, आणि त्या 10-12 फॅमिलीजमध्ये तुम्ही फक्त काय करणार तर एक गणेश चतुर्थीला सगळे टेम्पलमध्ये भेटणार, गणपती सेलिब्रेट करणार, घरून फूड घेऊन येणार आणि ते आपलं सेलिब्रेट करणार. दॅट्स ऑल इट इज. आणि हवं तर एखादी पिकनिक होणार समरमध्ये. पण त्यामध्ये मला असं जाणवायला लागलं की आम्हाला दोघांनाही आणि असं लाईक माइंडेड 1-2 फॅमिलीजना की आपण काहीतरी करायला पाहिजे. आता म्हणजे आता आपण इथे आहोत ओमाहामध्ये, तर इथे आपल्याला फक्त एक 10-12 फॅमिलीज आहेत. पण आता हळूहळू जसे आपण बघतोय की H1चा कोटा जसा इन्क्रीज होत जातोय, लोक येतात तिकडे आयटीवाली वगैरे सगळे, आणि त्यांना आता हा आपल्याला प्लॅटफॉर्म लागणारच आहे. सगळ्यात सॅडेस्ट पार्ट तिथे हा होता की आपली जी मराठी 10-12 फॅमिलीज होत्या त्यांची मुलं, त्यांना काहीतरी कल्चरल काहीतरी सेलिब्रेट करायचं किंवा भाग घ्यायचा कुठल्या नाटकात किंवा डान्समध्ये वगैरे असं काय, तर दे यूज टू गो तमिळ संगम, तेलुगू संगम, अदर कम्युनिटीचे जे प्लॅटफॉर्म होते ना, त्यांना ती भाषा कळत नसून सुद्धा ती मुलं त्यामध्ये भाग घेऊन एन्जॉय करत होते. म्हटलं एवढी जर ओढ मुलांना आहे, एवढी ओढ जर पॅरेंट्सला आहे की आपल्या ऑब्व्हियसली सगळ्या पॅरेंट्सला वाटतंच की आपल्या मुलांनी आपलं कल्चर शिकावं, ह्या गोष्टी शिकाव्यात, तर त्यातनं मग आम्ही तिथे मराठी मंडळ सुरू केलं. तर 2013 मध्ये आम्ही नेब्रास्का मराठी मंडळ रजिस्टर केलं आणि दॅन वी स्टार्टेड. तर आम्ही आणि माझे हसबंड आणि अजून 2 फॅमिली सगळ्यांनी मिळून मंडळ स्थापन केलं. एव्हरीथिंग यूज टू बी अवर बेसमेंट. कारण ऑफकोर्स म्हणजे जेव्हा तुम्ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन स्टार्ट करतात, फंडिंग इज अ बिगेस्ट थिंग, वी ऑल नो दॅट. कारण तिथे काही तुम्हाला म्हणजे एक तर हा अनपेड आपला सेवा असते कम्युनिटीसाठी, विच इज व्हेरी रिवॉर्डिंग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला फंडिंग तुम्ही मागायला जाल तर आता सध्याच तुमच्यावर कोणाचा विश्वास नसतो की तुम्ही काय करता. कारण ओके तुम्ही आम्हाला पैसे मागता, पण मग भलेही देणार तुम्ही $50, विच इज म्हणजे व्हॅल्युएबल म्हणजे, पण त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही हे कुठे लावताय किंवा काय करताय, आम्हाला हे कळायला हवं. तुम्ही आपली कितीही ट्रान्सपरन्सी ठेवली तरी शेवटी तो एक हा असतो. तर त्यामुळे मग आम्हाला पर्याय हाच असायचा की आपलं घराचं बेसमेंट. आणि थँकफुली म्हणजे तिथे नेब्रास्का वगैरे त्या भागामध्ये बेसमेंट हा प्रकार खूप कॉमन आहे प्रत्येक घरात, त्यामुळे सगळ्या गोष्टी आमच्या बेसमेंट किंवा टेम्पलमध्ये असं सुरू व्हायचं. त्यानंतर आम्ही सुरू केलं त्याच्यात नेब्रास्कामध्ये हळूहळू आमचं बऱ्यापैकी नेब्रास्का मराठी मंडळ खूप याच्यात झालं. 10 मंथमध्ये आमच्या आता 60 ते 70 फॅमिलीज आहेत, विच इज म्हणजे असं मराठी फॅमिलीज मेंबर्स म्हणजे फॅमिली मेंबर्स. त्याचं तो म्हणजे आता बऱ्यापैकी मोठं वाटतंय. म्हणजे जेव्हा आम्ही मागे जाऊन 2013 मध्ये बघतो आणि आता आपण 2022 मध्ये बघतो 60-70 फॅमिलीजचं, विच इज अ गुड अमाऊंट ऑफ द पीपल त्या पार्टिसिपेटिंग. त्यानंतर आम्ही मंडळाचं 501c वगैरे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता मंडळाचं म्हणजे शेवटी इट्स अ नॉन प्रॉफिट, सो इट इज हँडेड ओव्हर टू द कम्युनिटी हू हँडल्स दॅट देअर इन मंडळाचा, आणि दे आर रनिंग दॅट वन व्हेरी सक्सेसफुल. त्यामध्ये आम्ही खूप सारे असे प्रोजेक्ट केले, म्हणजे तिथे गो ग्रीन, त्यातनं म्हणजे मुलांना आपण कसं शिकवू की आपल्या कल्चरबद्दलच नाही तर तुम्हाला आपण एन्व्हायरमेंट सोबत तुम्ही कसे रिलेट व्हाल. तर त्यांना गो ग्रीन हा एक खूप मोठा प्रोजेक्ट आम्ही तिथे सुरू केलेला. त्यामध्ये बायोडिग्रेडेबलच वापरायचे. मुलांना अगदी वॉटर स्टेशनपासून त्यांना त्या गोष्टी त्यांना तो इंचार्ज द्यायचा हायस्कूल किंवा मिडल स्कूल किड्सला, की ते वॉटर स्टेशन मॅनेज करायचे. ते त्यांना सगळ्यांना आपले रियुजेबल ग्लासेस यूज करायला सांगणार, नावं लिहिणार वगैरे. आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीतनं मुलांना ह्या गोष्टी शिकायला मिळायला लागल्या. आणि ऑफकोर्स त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळाला. दिवाळी, गणेश चतुर्थी, आपले जे पाडवा, मराठी सण सगळे आपण साजरे करायचे. मराठी मंडळ असल्यामुळे काय झालं की नंतर आम्ही टेम्पल एक सेंट्रल प्लेस होती आणि प्रत्येक कम्युनिटी ऑर्गनायझेशन यूज टू टेक द वन टेम्पल इव्हेंट टू रन इट एव्हरीथिंग, सपोर्ट एव्हरीथिंग, फायनान्शियली किंवा व्हॉलंटरीली वगैरे अशा टाईप. तर त्यामधून त्यामध्ये आम्ही गणेश चतुर्थी घेतली ऑब्व्हियसली. आणि आम्ही जवळपास 1250 इंडियन लोकांचं बुकिंग करायचं, ते सुद्धा मराठी स्टाईल, सगळा मराठी मेनू, श्रीखंड अगदी चक्का बांधून, बटाटा भाजी, पुरी वगैरे सगळ्या. आणि मराठी नॉन मराठी असे 150 व्हॉलंटियर आम्हाला जॉईन व्हायचे. तर इतका छान जमतो तिथे बसलेला. पण नंतर कुठेतरी आम्हाला असं लक्षात यायला लागलं की हे तर आपण फक्त कल्चरलसाठी करतोय, म्हणजे विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, पण यातनं आपण कल्चरली आपण आपले जे हिरोज वॉरियर्स होते, जसं शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी अहिल्याबाई,
झाशीची राणी वगैरे या सगळ्यांबद्दल आपण मुलांना एकाच याच्यामध्ये नाही शिकवू शकत. तर कुठेतरी हा 2017 मध्ये किंवा त्याच्या थोडा आधीपासून हा सगळी चर्चा सगळ्या एक 10-12 लोकांमध्ये आमच्यामध्ये व्हायला लागली की आपण यातनं आपल्या सगळ्यांना एकत्र आणून एक असा प्लॅटफॉर्म कसा तयार करू शकतो की त्यातनं आपल्या वॉरियर्सला आपण घरोघरी पोहोचवू शकतो. कारण आता सुद्धा काय होतं की आपण म्हणतो शिवाजी महाराज फॉट फॉर एव्हरीबडी, फॉर हिंदवी स्वराज्य. पण कुठेतरी ते असं होतं की शिवाजी महाराज फक्त मराठी कम्युनिटी पुरतेच लिमिटेड ठेवल्या जातात किंवा महाराणा प्रताप म्हटलं की ते वन पर्टिक्युलर कम्युनिटीज ओनली सेलिब्रेट करतात. तर ते असं जे सेपरेशन जे झालेलं आहे ना ते सगळं कुठेतरी एकत्र यायला हवं आणि एकत्र आपण आपल्या सगळ्या वॉरियर्सला कुठेतरी ट्रिब्यूट करून त्यांच्याबद्दल आपल्या नेक्स्ट पिढीला हे शिकवायला हवं. कारण काय होतं की बरेचदा की आता माझे 2 मुलं मोठी झालेत आणि ते जेव्हा स्कूलला जायचे आणि विचारायचे तेव्हा सुद्धा त्यांना ऍज अ पॅरेंट तुमच्याकडे काहीतरी असं खूप असं टू मेक देम फील प्राऊड, टू मेक देम फील ऍक्च्युली वेअर दे बिलॉंग्स टू और व्हॉट इज देअर हेरिटेज. आपलं हेरिटेज एवढं रिच आहे पण ते आपण आपल्या मुलांपर्यंत कसं पोहोचवायचं आणि ते आपले मुलं शिकून आणि त्यांना हाऊ दे विल बी प्राऊड. मराठी स्कूल्स आहेतच, आपण ते एक खूप छान काम चालूच असतं. कल्चरल प्रोग्राम वगैरे आपण मंडळातनं वगैरे प्रत्येक कम्युनिटी त्यांचं जे काय ऑर्गनायझेशन असतं त्यातनं शिकवलं जातं. पण आपण स्पेसिफिकली आपल्या या हिरोज बद्दल किंवा आपण कुठेतरी मुलांना घेऊन गेलो आणि एक गड दाखवला आणि त्याबद्दल त्यांना माहिती दिली असं खूप कमी याच्यात होतं. तर त्या याच्यातनं मग ही सगळी आयडिया SMAP विच इज स्टँड्स फॉर शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार. तर त्याचं नाव आधी अमेरिका परिवार होतं. तर नंतर हळूहळू 2017 मध्ये जेव्हा आम्ही स्थापन केलं तेव्हा LAला 1 चॅप्टर आणि त्यानंतर फक्त 4 चॅप्टर होते. एक की म्हणजे स्टॅनफोर्ड, LA आणि आमचा ओमाला आणि अटलांटा. त्यानंतर 2022 मध्ये 22 चॅप्टर झाले त्या म्हणजे इयरला हे होऊन. आणि त्यानंतर लक्षात आलं की सगळीकडनं अशी थोडीशी डिमांड व्हायला लागली की लोक ते स्टार्टेड रीचिंग आउट की आम्हाला सुद्धा हे वी वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ दिस. किंवा आम्ही सुद्धा असं ट्राय करायला लागलो सगळे लीडर्स मिळून की आपण हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा आपल्याला मिळवता येईल. तर आता ऍज ऑफ टुडे म्हणजे SMAPचे 260 चॅप्टर्स आहेत वर्ल्ड वाईड. आणि त्यामध्ये यावर्षी खरोखरच 260 ऍक्च्युली शिवजयंती साजऱ्या झाल्यात प्रत्येक ठिकाणी. म्हणजे आपले फक्त व्हॅल्यूज हेच आहेत की लीडरशिप म्हणजे आपले जे हिरोज होऊन गेले, वॉरियर्स जे होऊन गेले, शिवाजी महाराज, इट्स नॉट ओनली आपण प्रसिद्ध तेवढ्यासाठीच नाही आहेत की त्यांचा गनिमी कावा म्हणूनच एवढंच नाहीये. तर आजकाल नेव्हीमध्ये जर तुम्ही बघाल इंडियन नेव्हीमध्ये शिवाजी महाराजांचे टॅक्टिक तिथे वापरल्या जातात पण ते आपल्याला कुठे माहिती आहे. खूप कमी लोकांना ह्या गोष्टी माहिती आहेत. महाराणा प्रताप बद्दलही कोणाला जास्त नाही माहिती आहे. तर म्हणून मग या सगळ्या वॉरियर्सचे जे त्यांचे जे व्हॅल्यूज आहेत लिडरशिप बद्दल किंवा हे सगळं मेंटेन करण्याबद्दल किंवा ती ज्यांनी जी लढाई लढली त्याबद्दल ज्यांनी जे वापरले त्यांचे ते लिडरशिप आपल्या मुलांना कशी शिकवायची म्हणून आमचा एक लिडरशिप म्हणून असा एक गोल आहे. वन ऑफ द 4 गोल. त्यामध्येच मग कम्युनिटी सर्व्हिस येते, त्यामध्येच ऑफकोर्स युनिटी येते बिकॉज वी आर नॉट लिमिटेड एव्हरी ऑल इज हिरोईज टू दॅट पर्टिक्युलर वन कम्युनिटी. इट इज ओपन फॉर एव्हरीवन. म्हणजे जर आता काही ठिकाणी असं आहे की बऱ्याचशा चॅप्टरमध्ये की इथले लोकल अमेरिकन्स वगैरे सुद्धा इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलेले आहेत आणि दॅट इज व्हॉट द युनिटी. कारण वी आर ब्रिंगिंग अदर ऑर्गनायझेशन्स ऑन विथ अस अलॉंग विथ अस ऑन दिस चॅप्टर टू मेक दिस ग्रो अँड मेक द अवेअरनेस. तर त्यामुळे असे जे आता यावर्षीची शिवजयंती आम्ही इथे साजरी केली 24 मार्चला. त्यावेळेला वी हॅड ॲक्च्युली ऑलमोस्ट 6 to 7 अदर ऑर्गनायझेशन जॉईनिंग अस just because they believe in what we are doing, what our goals are and how we are making a difference in everybody's life, how kids are learning. So we try to figure out some of those things like what will make the next generation to connect to what we are trying to teach them. मग त्यातनं तुम्ही कधी बोर्ड गेम करा. मला वाटतं फर्स्ट टाइम राहुल होता आमच्यासोबत फर्स्ट इव्हेंटला इथे आणि he conducted actually the Mavra game tournament, but that was very short, but we are trying to do that again this year. कधी आम्ही लास्ट इयर आम्ही त्यामध्ये मग अशा थोड्या किल्ला कॉम्पिटिशन वगैरे आणि त्यातनंच मग मुलांना एक कुठला तरी तुम्ही किल्ला
सिलेक्ट करा, त्याबद्दल तुम्हीच तुमचा रिसर्च करायचा आणि तुम्हीच तो किल्ला 3D मॉडेल बिल्ड करायचा, तिथे येऊन तुम्ही ते प्रेझेंट करायचं किंवा तुम्ही 1-2 मिनिटाचा व्हिडिओ करून पाठवायचा त्यावर, जेणेकरून म्हणजे मुलांना ते तुम्ही शिकायला तुम्हाला भाग पडेल त्यातला. आणि आता यावेळेला तर म्हणजे आम्ही एक खूप मोठं असं एक्झिबिशन भरवलं की खूप मोठ्या अशा स्टँडीज तयार करून त्यामध्ये प्रत्येक वॉरियर बद्दल त्यांची माहिती त्यामध्ये लिहिलेली आणि त्यातनं त्या माहितीवरनं मग मुलांना ते शिकून आणि त्याबद्दल कळायला लागतं. सो बेसिकली आपण जेव्हा म्हणतो की हे सगळं नॉन प्रॉफिट आहे, टू कम टू द पॉइंट म्हणजे की प्रॉफिट आणि नॉन प्रॉफिट या दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रगल हा असतो. पण मला असं वाटतं कुठेतरी नॉन प्रॉफिटमध्ये जेव्हा तुम्ही काम करायला लागता त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात जास्त स्ट्रगल म्हणजे आय बिलीव्ह दॅट तुम्हाला तिथे येतो. कारण बऱ्याचशा गोष्टींचं कसं असतं की तिथे एक तुम्ही तुमचं जे प्रोडक्ट असतं ते तुम्ही जर सेल करायला गेले समजा प्रॉफिटमध्ये, तर तुम्ही त्या प्रॉडक्टबद्दल बोलता आणि तुम्हाला ती प्राइस मिळते काय. पण इथे हे टोटली तुम्हाला कम्युनिटी सेवा म्हणून असते. त्यामध्ये तुम्हाला जे सेटबॅक्स येतात, जे तुम्हाला सेटबॅक्सच येतात जे तुम्हाला म्हणजे बरेचसे काही सिमिलर माइंडेड ऑर्गनायझेशन असतात किंवा लोक असतात की जे ह्या सिमिलर गोष्टी करत असतात किंवा कोणाला तुम्हाला तिथे हे चालायला नको वगैरे अशा बऱ्याचशा प्रकारचे जे विरोध वगैरे होत असतात ना, त्या ह्याच्यातनं जे आपण टू गो थ्रू दॅट आणि त्या ह्याच्यातनं तुम्हाला ओव्हरकम करून आणि जेव्हा तुम्ही हा स्टेप्स पुढे घेतात ना, दोज आर व्हेरी रिवॉर्डिंग. कारण तुम्ही जेव्हा बघताय की वी आर मेकिंग अ डिफरन्स इन मे बी लिटल बिट फ्रॅक्शन ऑफ इट, पण जे आजच्या काळाची जी नीड आहे, जी मुलांना किंवा नेक्स्ट जनरेशनला आपण ज्याला जे शिकवायला हवंय आणि जे आपण शिकवतो त्यामध्ये तुम्ही जस्ट थोडं जरी काम करताय, ते जे समाधान असतं ना ते खरोखर प्राइसलेस असतं.